मुळामध्ये आम्ही कोणतंही ऑपरेशन टायगर करत नाहीत. आम्हाला त्याची आवश्यकताही नाही. परंतु उबाठातले काही लोक फुटणार आहे हे निश्चित झाल्यामुळे या ऑपरेशन टायगरची चर्चा होते. उबाठामध्ये राहायचं की नाही, कोणत्या पक्षात जायचं यासाठी संभ्रम त्या असलेल्या खासदारामध्ये किंवा आमदारामध्ये आहे. परंतु आमच्या खासदाराला कोणीतरी पळवून घेऊन जात आहेत, आमच्या खासदाराला कोणीतरी विकत घेत आहेत, असा सगळा बनाव हा उबाठाकडून केला जातोय. म्हणून आम्ही जाणून बुजून त्यांच्या संपर्कात आहोत किंवा संपर्क करतोय असं कोणतंही चित्र आमच्या समोर नाहीये आणि आम्ही त्या ऑपरेशन टायगर करतही नाही. परंतु ज्यांना यायचं असेल तर त्यांना आम्ही नाही सुद्धा म्हणणार नाही. काही दिवसामध्ये याचा परिणाम त्यांना पाहायला मिळेल. उबाठाचे प्रवक्ते हे काँग्रेसचे प्रवक्ते असं सारखं बोलायला लागलेले आहेत. म्हणून आता या पक्षाचं भवितव्य निश्चित काय आहे हे त्या ठिकाणी असलेल्या लोकप्रतिनिधीला सुद्धा समजत नाही. म्हणून ते जर त्यांचा काही निर्णय घेत असेल तर त्याला त्याची जबाबदारीही आमची नाही आहे. ऑपरेशन टायगर जर करायचं असेल तर एकनाथ शिंदे साहेब कधीही ते निर्णय घेऊ शकतात. परंतु आता ही आमची मानसिकता नाहीये. काही लोक आहेत संपर्कात ज्यांना तुमच्याकडे यायची आहेत, अनेक जण संपर्कात आहेत, अनेक लोक बोलतात पण आहेत. परंतु आता काय निर्णय घ्यायचा आहे हे एकनाथ शिंदे साहेब ठरवतील. व उबाठाच्या मेळाव्याला हजर राहणे आणि त्यातून काही निष्पन्न न होणे हेच तर त्यांचे आलेलं फ्रस्ट्रेशन त्या खासदारांना आहे. म्हणून आता ते मला या काही येत्या महिनाभरामध्ये हे सगळं एकत्र राहतील असं वाटत नाही. आता मुंबईत जे रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी बोलणं अनिवार्य केले. 1 जून ते 15 ऑगस्ट दरम्यान संवाद प्रशिक्षण होणार आहे आणि प्रमाणपत्र नसलं तर आर्थिक कारवाई करणार असं नाही म्हणाले. हे बघा, मुंबईमध्ये आपल्याला रिक्षा किंवा टॅक्सी चालवायची असेल तर खरा मुंबईकर जो मराठी माणूस आहे त्याच्याबरोबर तुमचा मराठीमध्ये संवाद असला पाहिजे. त्यासाठी स्वतः प्रताप सरनाईक ज्या खात्याचे मंत्री आहेत त्यांनी काही कालावधी यासाठी दिला होता की ठीक आहे, काही लोकांना मराठी जरी येत नसलं तर त्यांनी ते शिकून घेतलं पाहिजे. आपल्याला मुंबईत राहायचं आहे, आपल्याला पोट इथं भरायचं आहे, मग ती मातृभाषा ही आपल्याला आली पाहिजे. तुम्ही कर्नाटकामध्ये जा, सगळं कर्नाटकी बोर्ड आहेत, कर्नाटकी भाषा किती तर बोलल्या जाते, नसता त्यांना त्रास दिला जातो. तुम्ही पश्चिम बंगालला पहा, अनेक राज्य असे आहेत ज्या राज्यामध्ये त्या त्या राज्याची भाषा बोलली जाते. म्हणून आम्ही मुंबईमध्ये का नाही हा प्रश्न सर्व मराठी माणसाला पडलेला आहे. म्हणून त्यासाठी मग क्लासेससुद्धा आम्ही चालू केलेले आहेत. आणि आता जर ते एवढं करून जर ते ऐकत नसतील तर ती मुजोरी समजलं जाईल आणि मग त्याच्यावर कारवाई केली जाईल. अमेरिकेमध्ये अभिजित दिपके आणि मोदी यांची भेट झाली असं संजय राऊत म्हणतात. ते असं म्हणाले की अभिजित दिपके आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेची मीटिंग झाली, त्याचे फोटो एकाने मला पाठवलेले आहेत. त्यांच्यानंतर दिपके भारतात आला अशी माहिती काही लोकांनी सांगितली. मी हे आरोप करत नाही, मला माहिती लोकांनी पोहोचवली आहे ते मी सांगत आहे. संजय राऊतला काय स्वप्न पडतात, तो स्वप्न सकाळी काहीतरी बडबडत असतो. असं काही असेल, त्याच्याकडे फोटो पाठवले असेल तर तो एवढा मोठा डेअरिंगबाज प्रवक्ता आहे, त्यांचे फोटो मीडियासमोर टाका ना. उगाच काहीतरी आरोप प्रत्यारोप करायचं आणि काहीतरी सनसनाटी निर्माण करायची हे संजय राऊतचं धोरण आहे. म्हणून हे सगळे आरोप बिनबुडाच्या आरोपाला कोणी महत्त्व देत नाही. कसलीच भेट झाली, काय झाली ते त्यांनी पुरा सादर केले पाहिजे ना. हवेत गोळा मारणं हा संजय राऊतचा मुळात धंदा आहे. कोणतंही त्याचे आतापर्यंत केलेले जे काही विधान आहेत ते कधी सत्यात उतरलेले नाहीत. म्हणून खोटं बोल पण रेटून बोल हा संजय राऊतचा स्वभाव आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न आणि कर्जमाफीवरून रोहित पवार अन्नत्याग आंदोलन करणार पंढरपूरला 12 तारखेला. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली. रोहित पवार आंदोलनात थांबले. रोहित पवारांनी जे काही लोकशाही मार्गाने आंदोलन करायचं ते करावं, त्याला कुणाचा विरोध असण्याचं कारण नाही. शेतकऱ्या संदर्भामध्ये सरकार सुद्धा आपल्या पद्धतीने जे चांगले निर्णय घ्यायचे ते घेत आहे.
म्हणून त्या आंदोलनाला विरोध असल्याचं आमचं काही कारण नाही आहे. फक्त या आंदोलनाला जो तो काही राजकीय वळण देतोय आणि राजकीय बेनिफिट आपली पोळी भाजून घेण्याचा जो प्रकार म्हणतायत तो रोहित पवार करता हे सगळ्याला माहिती आहे. म्हणून त्याला आम्ही विरोध करण्याचं किंवा काय करायचं हा आमचा हेतू नाही. पोलिसांनी योग्य तो निर्णय त्या ठिकाणी घ्यावा. नाशिकचा तिढा सुटला आहे, मात्र जळगाववर ते शिवसेनेच्या तुमच्या ज्यांनी बंडखोर केली रेश्मा काळे ते लढण्यावर ठामायचे माघार घेत नाही. नाशिकचा तिढा सुटलाय तसा जळगावचाही सुटेल. आज किंवा उद्या त्याचाही निर्णय होऊन जाईल. महायुतीमध्ये जे अनेक काही लोकांना वाटत होतं की हे यांचं लढाई झाली पाहिजे, त्यांच्या त्या स्वप्नावर आता पाणी फिरलं गेलेलं आहे आणि म्हणून येणाऱ्या विधान परिषदेच्या 17च्या 17 जागा या महायुतीच्या निवडून येणार आहेत. साहेब, रुपाली चाकणकर यांचा व्हॉट्सअप स्टेटस चर्चेत आलं. त्यासमोर ती माझी झोपडी जाळण्याचे केले काही काळ जय झोपडी अशी आग आधी ज्वलंत नाही असं स्टेटस ठेवलं त्यांनी व्हॉट्सअपला. आता रुपाली चाकणकर असेल किंवा इतर असतील त्यांच्यावर जे काही कारवाई चालू आहेत त्यावर मला वाटतं बोलणं उचित नाही. पोलीस आपल्या पद्धतीने तपास करतायत आणि योग्य तपास झाल्यानंतरच याच्यावर भाष्य करणे योग्य राहील. सर, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे व्हिडिओ काल व्हायरल झालाय. हे सांगा, गरीब माणूस तुम्ही मोठं माणसं असं जे ते शेतकऱ्यांना बोलताना पाहायला मिळतं व्हायरल होतं. आमचे सहकारी मंत्री भरणे यांनी जे काही बोलले तो बोलण्याचा उद्देश त्यांचा असा चुकीचा नव्हता. एक मी तुमच्यातलाच आहे असं दाखवण्याचा त्याचा प्रयत्न होता, म्हणून त्याला अदरवाईज घेऊ नका. शेतकरी राजाला कोणी हिणवण्याचा किंवा दुखवण्याचा कधीच प्रयत्न करणार नाही आणि कोणी करू पण नाही. ही सगळ्यांची भूमिका आहे. म्हणून भरणे शेतकरीचा आहे आणि असं संवाद एखाद्या वेळेस झाला तर त्याचा भाव करण्याचं काही कारण नाही. साहेब, वेरूळमध्ये अंतर्गत वाळूंच्या शिक्षकाचा खून झालाय असा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला शिक्षकांना. मी ते वेरोळची जी घटना झालेली आहे त्यामध्ये एक जण जो आहे तो 307चा आरोपी आहे. पोलीस त्याला पकडायला गेली होती. त्या संदर्भामध्ये मी स्वतः ग्रामीण SP जाधव यांच्याशी बोललेलो आहे. PM त्या जो मृत पावलेला त्याचा PM होत आहे. पोलीस योग्य दिशेने तपास करतायत आणि जो कोणी त्याच्यात आरोपी असेल त्याला निश्चित अटक केल्या जाईल. सर, सध्या फूड अँड ड्रग कडून जोरदार कारवाई सुरू आहे. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एका महिला अधिकाऱ्यानं फक्त गुटखा माफियाने गाडी घालण्याचा प्रयत्न केला, गोळी मारो असं ते बोलले. तुकाराम मुंडे जेव्हापासून या खात्यामध्ये आले तेव्हापासून त्यांनी जी काही मोहीम चालू केली त्याचं सर्वत्र अभिनंदन करायला पाहिजे. इतक्या मोठ्या प्रमाणावर इतिहासामध्ये अशा धाडी कुठेही पडल्या नव्हत्या. परंतु आता जे गैरव्यवहार करत होते, जे भेसळयुक्त माल विकत होते, जे लोकांच्या आरोग्याशी खेळत होते त्यांच्यावर आता हे धाडसत्र सुरू आहे. म्हणून याचं आम्ही सर्वजण स्वागत करतो आणि त्यांना जे काही प्रोटेक्शन पाहिजे असेल सरकार निश्चित त्या अधिकाऱ्यांना देईल आणि कोणत्याही जर या कारवाईमध्ये कोणी जरी मध्ये आला तर त्याच्यावर सुद्धा कारवाई करण्याचे आदेश हे माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. सर, पण गेल्या 8 दिवसामध्ये 9 दिवसामध्ये 225 सॅम्पल आलेले आहेत फूड अँड ड्रगकडे. मराठवाड्यातल्या 8 आणि उत्तर महाराष्ट्रातल्या 4 जिल्ह्यातून. आता ते तपासणीसाठी आपल्याकडे यंत्रणाच नाही, मनुष्यबळ नाही, तंत्रज्ञान असले माणसं नाहीत, मशिनरी नाही. या सगळ्या कारवाई केल्यानंतर सुद्धा मग हे नेमकं त्या लोकांना जेरवारी होणार का, त्यांना दंड होणार असा प्रश्न उपस्थित केला. त्यासाठी काही तुम्ही आता याच्यावर सर्व पर्याय निघतील. आतापर्यंत जे अधिकारी झोपलेले होते ना याच्यामध्ये मूळ जो कोणी मिक्सिंग करतंय काय करतंय त्याच्यापेक्षा ते अधिकारी काय करत होते हा प्रश्न उपस्थित होतोय. मग अशा लॅब पहिल्या का तयार झाल्या नाहीत, का आपल्याकडे सॅम्पल तपासले जात नाहीत. अधिकारी जसा आला त्यानंतर हे खडबडून जागे झालेले बाकीचे अधिकारी आहेत. मी तर स्पष्टपणे सांगेन की काही लोकांचे लागेबांधे ह्या व्यापाऱ्यांशी सुद्धा होते. म्हणून आता मुंडेंना काम करताना कोणती अडचण येणार नाही. त्यांना जे काही पाहिजे असेल लॅबसाठी जे काही मदत पाहिजे असेल किंवा जे काही यंत्रणा उभी करायची असेल सरकार त्याला सर्वतोपरी मदत करणार आहे. माझ्या जिल्ह्यात असेल तर मी आता DPC मधून आज त्याला मंजुरी देऊन टाकेल. परंतु हे कारवाई ह्या थांबता कामा नये, या पूर्ण झाल्या पाहिजेत असं आमचं स्वतःचं मत आहे. खताचे अनेक ठिकाणी तुटवडा आहे. विदर्भात तर अक्षरशः रांगा लागलेल्या आहेत. नाशिकमध्ये देखील बोगस खतं मिळत आहे. परवाच्या कॅबिनेटमध्ये यावर चर्चा झालेली आहे.
त्या कॅबिनेटमध्ये सरकारने म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांनी सगळ्याला स्पष्ट निर्देश दिलेले आहेत आणि आता जे काही आम्हाला जो काही दाखवण्यात आलेलं होतं त्याच्यामध्ये खताचा कुठेही तुटवडा नाही आहे. अपेक्षापेक्षाही जास्त खताची आपल्याकडे साठा आहे असं सचिवांनी सुद्धा आमच्या सगळ्या कॅबिनेट समोर स्पष्ट केलेलं आहे. म्हणून तुटवडा कुठं होणार नाही आणि बोगस खत विक्रेते जे आहेत त्यांच्यावर हे कारवाया हे आणखीन जलद गतीने केले जाईल ही सरकारची भूमिका आहे. सर, नाशिकमध्ये गोकुळ गीतेंद्र बन जे आहे ते थंड वारा सूत्राची माहिती मात्र जळगावमध्ये रेश्मा काळे लढण्यावर ठाम आहे. झालं ना त्यांनी केलं. अमरावतीत काँग्रेसचे उमेदवार देशमुख हे निवडणूक प्रक्रियेतून अचानक गायब झाले आणि आता तिथे काँग्रेसला वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची चर्चा सुरू आहे. काँग्रेसवर ही वेळ आली. काँग्रेसचं आता अस्तित्व संपलेलं आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यामध्ये आपसातच एवढी लाथाळी झालेली आहे. कोणी कुणाला सहकार्य करायला तयार नाही. मग उमेदवारही म्हणतो मी कशाला खपू या भावनेतून त्यांनी जर काही पर्याय शोधला असेल तर मला वाटतं ते काही गैर नाही आहे. काँग्रेसचे नेते कार्यकर्त्याला जेव्हा वेश्या म्हणतात त्या टायमाला कार्यकर्ता सुद्धा त्याची रिॲक्शन देत असतो हे त्याने समजून घेतलं पाहिजे. सर, यातच यशोमती ठाकूरने सुद्धा आरोप केला आहे देशमुखावर की 15 कोटी रुपये घेतल्याने मॅनेज झाले. हे तुम्ही सत्तेमध्ये जेव्हा होता तेव्हा हे आरोप का नाही केले? 19ला तुम्ही सत्ता भोगली ना, उबाठाबरोबर गेले त्या टायमाला तुम्ही किती घेतले होते? तुम्हाला कसे मंत्रिपद मिळाले होते? याचंही उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. कार्यकर्त्यावर आरोप करताना नेते कसे वागतात हे सुद्धा ठरणं गरजेचं आहे. म्हणून नेत्यांनी आपलं अनुकरण जर कार्यकर्ता करत असेल तर त्याच्यावर आरोप करण्याचा अधिकार तुम्हाला प्राप्त होत नाही.